हरिओम. प्रवचन क्रमांक 12 कर्मयोग अध्याय 3 ओवी 67 ते 68. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 7. अर्जुन, जो मनाने इंद्रियांचे नियमन करून त्याप्रमाणे कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो असा आसक्ती नसलेला मनुष्य श्रेष्ठ असतो. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 67. आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. धनुर्धरा, येथपर्यंत तुला कर्माबद्दल सांगताना या विषयाच्या ओघात आता तुला निष्काम पुरुष, नैष्कर्म्य, कर्महीन यांचे लक्षण सांगतो. ते लक्ष देऊन ऐक. कोणीही कधीही कर्माचा पूर्णपणे त्याग करू शकत नाही, कारण देहाचे गुण त्याला सतत कर्माला विवश करतात. तसेच जीवित देहाचे व्यापार देह जीवित असेपर्यंत अव्याहत सुरूच असतात. एरवी देह जीवित असणे शक्य नाही. परंतु निष्काम, नैष्कर्म्य, कर्महीन झाल्याशिवाय कर्मयोगाने स्वस्वरूप प्राप्त होत नाही, मुक्ती मिळत नाही. मग निष्काम, नैष्कर्म्य, कर्महीन कसे प्राप्त होते? हे ज्या प्रकारे प्राप्त होते त्यायोगे कर्मयोग प्राप्त होतो आणि त्यायोगे मुक्ती प्राप्त होते. आपल्याला आपल्या संचित प्रारब्ध नियतीप्रमाणे नैसर्गिकपणे क्रिया, कर्म, काम प्राप्त झालेले असते. ते आपल्याला वेळोवेळी नियती उपलब्ध करून देत राहते. आपल्याला जे कर्म, क्रिया, काम आपण काहीही प्रयत्न न करता सहजच उपलब्ध होते याला नियतकर्म असे म्हणतात. असे नियतकर्म, क्रिया, काम विहित कर्मतत्वाप्रमाणे करावेच लागते. ते अव्हेरून चालत नाही, हे करावेच लागते. तसे केले नाही तर आपले संचित प्रारब्ध नियतकर्म तसेच शिल्लक राहते आणि त्याच्या पूर्ततेसाठी आपल्याला पुनर्जन्म घ्यावाच लागतो. हे रहाटगाडगे किती जन्म सुरू राहील याचा काहीही अंदाज सांगता येत नाही. अशा प्रकारे जर आपण कर्मयोग केला तर आपले संचित प्रारब्ध नियतकर्म समाप्त होते आणि तरीही आपण प्रकृतीच्या गुणानुसार कर्म, क्रिया, कार्य करतच राहतो. अशा क्रिया, कर्म, काम आपोआपच संचित निर्माण न करणारे असते. तसे असेल तर आपण तसे काम, क्रिया, कर्म करतच नाही. आणि हीच निष्काम पुरुष, नैष्कर्म्य, कर्महीन अवस्था असते. येथे आपण मुक्तीचे अधिकारी होतो. येथे आपण सायुज्य मुक्त म्हणून प्रभू कार्य करत राहतो. भगवंत श्रींच्या यापुढील व्यवस्थेप्रमाणे त्यांच्या मर्जीने आपला यथाकाळी योगधामी प्रवेश होतो. आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आता निष्काम पुरुष, नैष्कर्म्य, कर्महीन अवस्थेची लक्षणे पुढील ओव्यांमधून सांगितली आहेत. ओवी क्रमांक 68. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य भागू तरी रूढ लौकिकू जैसा. ज्याचे अंतःकरण निश्चल झाले आहे, जो परमात्मारूपी लीन झाला आहे, तथापि जो बाहेरून मात्र सर्वसामान्य जनांप्रमाणे वर्तन करत असतो तो निष्काम असतो. अंतस भागामध्ये अंशात्मा, जीव, मन ही अंतःकरणामध्ये आणि बुद्धी, स्मृती ही मेंदूमध्ये असतात. यापैकी अंशात्मा आणि जीव मुक्त होण्यासाठी सतत कार्यरत असतात, परंतु मन याविरुद्ध अमुक्त राहण्यासाठी सतत कार्यरत असते आणि ते त्यासाठी बुद्धी आणि स्मृती यांच्याकडून त्याला पाहिजे त्याप्रमाणे काम करवून घेते. यामुळे मन ताळ्यावर राहून मुक्त होण्यासाठी अनुकूल होणे हे महत्त्वाचे असते आणि म्हणून अंतःकरण म्हणजे मन असा अर्थ घ्यावा. जो निष्काम असतो
त्याचे मन अंतस्भागी दृढ निश्चल अढळ झालेले असते, कारण त्याचे मन परमात्म्यामध्ये गढून गेलेले असते. यायोगे मनाची चंचल चल चपळ वृत्ती परमात्म्यामध्ये स्थिर झालेली असते. परमात्मा स्थिर आहे, त्यामुळे त्याच्यात गढून गेलेले मनही तेथेच स्थिर होते. पदार्थ जितका जास्त विस्तृत व्यापक पसरलेला असतो, तितका तो स्थिर स्थित एका जागी ठाम राहतो. आपले मन संकुचित असते. ते फक्त आपल्या भोगापवर्गतेचाच विचार करते आणि यामुळे ते महाचंचल अस्थिर चपळ सैरभैर असते. परंतु परमात्मा ब्रह्मव्यापी आहे. ब्रह्मांडामधील प्रत्येक कणात थेंबात क्षणात परमात्मा ओतप्रोत भरलेला आणि व्यापलेला आहे. यामुळे तो स्थिर आहे. तो कोठेही जात येत नाही. अशा या परमात्म्यामध्ये मन व्यापले गेले की तेही स्थिर होते. आणि म्हणून जेव्हा आपल्याला परमात्म्याच्या सगुण धारणेवर समाधी साध्य होते, तेव्हा आपण त्या जागी स्थिर होतो. आणि जेव्हा आपल्याला परमात्म्याच्या निर्गुणी धारणेवर ध्यान समाधी साध्य होते, तेव्हा आपल्याला प्रकाशस्वरूप परमात्म्याचे दर्शन होते आणि आपणही तेजस्वरूपी ब्रह्मांड व्यापक स्थिर होतो. असे असूनही जेव्हा निष्काम स्वरूप प्राप्त झालेला ध्यान समाधीमधून व्युत्थान होतो, तेव्हा तो सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांच्याप्रमाणेच आचरण करतो. माऊली तुकाराम महाराज हे वारीला जाताना गावोगावी सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर टाळ मृदुंगाच्या तालनादात अभंग गात गात नृत्य करत वारी करत असत. जनाबाईंचे एक संस्मरण म्हणा किंवा बोधकथा म्हणा सांगितली जाते. जनाबाई विठ्ठल विठ्ठल असा नामघोष करत गोवऱ्या थापत असे. एक दिवस एका बाईने तिच्या गोवऱ्या चोरल्या. ते जनाबाईच्या लक्षात आले. जनाबाईने त्या बाईला विचारल्यावर ती बाई चोरी केल्याचे काही कबूल करत नव्हती आणि त्यामुळे ती जनाबाईच्या गोवऱ्या तिला परत करत नव्हती. त्याबरोबर जनाबाईचे त्या बाईबरोबर जोरजोरात कडाक्याचे भांडण सुरू झाले. त्याचवेळी उत्तरेमधून जनाबाईची महती ऐकून कबीरजी जनाबाईला भेटायला आले होते. चौकशी करत करत ते पंढरपूरला पोहोचले. तेथे आल्यावर त्यांनी एकाला जनाबाई कोणीकडे भेटतील असे विचारले. त्याबरोबर त्याने कबीरजींना सांगितले की तो तिकडे गोवऱ्यांचा ढिगारा दिसतो ना, तेथे ती आहे. कबीरजी तेथे पोहोचले. पाहतात तर तेथे 2 बायांमध्ये जोरजोरात भांडाभांड सुरू होती. म्हणून त्यांनी आजूबाजूला एकाकडे चौकशी केली की जनाबाई कोणीकडे आहेत. त्याने सांगितले, ती काय तेथे भांडत आहे. कबीरजी त्या भांडणाऱ्या दोघींजवळ पोहोचले आणि त्यांनी गप्प असलेल्या त्या बाईला विचारले, आपण जनाबाई का? ती म्हणाली, मी नाही, ही भांडते ना ती जनी आहे. कबीरजी जनाबाईला म्हणाले, आपण संत आहात अशा समजुतीने मी आपल्याला मुद्दाम भेटायला आलो आहे. आपण तर सामान्य जनांप्रमाणे भांडत आहात. तेव्हा जनाबाईने भांडणाचे कारण सांगितले. तेव्हा कबीरजी तिला म्हणाले, त्या बाईकडील सर्व गोवऱ्या सारख्याच दिसत आहेत. यामुळे त्या बाईंनी तुमच्या गोवऱ्या चोरल्या असे सिद्ध कसे करायचे? यावर जनाबाई म्हणाली, या बाईच्या गोवऱ्यामध्ये ज्या गोवऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल असा नामजप ऐकू येईल त्या गोवऱ्या माझ्या आहेत. त्या बाईंनी संमती दिल्यावर कबीरजींनी एक एक गोवरी कानाला लावून ऐकले, तर काही गोवऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल असा नामजप ऐकू येत होता. त्या बाईंनी जनाबाईला तिच्या गोवऱ्या परत केल्या. कबीरजींना जनाबाईच्या संतपणाची सोदाहरण चांगलीच कल्पना आली. श्री रामप्रभू दंडकारण्यामध्ये सीतामाईच्या विरहाने रुदन करत असत. बाळकृष्णाच्या लीला तर सुप्रसिद्धच आहेत. ज्याचे अंतःकरण निश्चल झाले आहे, जो परमात्मा रूपी लीन झाला आहे, तथापि जो बाहेरून मात्र सर्वसामान्य जनांप्रमाणे वर्तन करत असतो, तो निष्काम असतो. हरिओम.